फक्त प्रीमियम बघून आपण मेडिक्लेम पॉलिसी घेताय? थांबा, एकदा विचार करा. कारण मेडिक्लेमचा प्रीमियम भरल्यावर पॉलिसी घेतली आहे असं नाही होत. मेडिक्लेम तेव्हाच टेस्ट होतो जेव्हा आपला क्लेम सेटल होतो. म्हणून आपल्या मेडिक्लेम मध्ये काय काय कव्हर्ड आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाचं असतं रूम रेंट. रूम रेंट हेच एक महत्वाचं असतं ज्याच्यानुसारच पुढच्या सगळ्या गोष्टी ठरत असतात, जसे की डॉक्टर फीज, नर्सिंग फीज आणि एक्स्ट्रा गोष्टी. दुसरं महत्वाचं आहे सब लिमिट्स. आपली पॉलिसी 10 लाखाची आहे म्हणून गरजेचं नाही की आपल्याला पूर्ण 10 लाख रुपये मिळू शकतात. कारण बऱ्याचशा पॉलिसीजमध्ये सब लिमिट्स दिलेले असतात जे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. XYZ सर्जरीला आम्ही एवढेच देणार, XYZ आजारपणासाठी आम्ही एवढेच देणार, हे असतात सब लिमिट्स. तिसरं महत्वाचं आहे कोपे. कोपे म्हणजे कुठल्याही आजारासाठी, कुठल्याही कारणासाठी आपलं हॉस्पिटलायझेशन झालं तर मला कंपल्सरी त्या त्या गोष्टीसाठी 10%, 20%, 30% हे को पेमेंट करावंच लागणार आहे. इवन दो माझं बिल हे माझ्या मेडिक्लेमच्या कव्हरेजपेक्षाही कमी असलं तरीही को पेमेंट हे मला द्यावंच लागणार आहे. तर महत्त्वाच्या 3 गोष्टी कुठल्या आहेत कुठलाही मेडिक्लेम घेताना? प्रीमियम नाही, तर कुठलाही रूम रेंटचं लिमिट नको आहे, कुठलाही सब लिमिट नको आहे आणि हो, को पेमेंटही नको आहे. आपल्यालाही मेडिक्लेमच्या बाबतीत अधिक जाणून घ्यायचं आहे? आपण मला नक्की संपर्क करा. थँक्यू.